आवाज येतोय का एकदा सांगा मला. आवाज हो येतोय का? सर येतोय. हा येतोय. मध्येच ते कनेक्शन गेलं. ठीक आहे, करूया कंटिन्यू. हा तर फायटोप्थोरामध्ये सांगितलं तसं तुम्हाला प्री आणि पोस्ट दोन्ही तुम्हाला सिम्पटम्स इथं बघायला भेटतील. मग आता हे लक्षात येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर काय करायचं आहे तर ते लॅबोरेटरी डायग्नोसिस करणंच गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण कंट्रोल मॅनेजमेंट जे काय असेल ते करत असताना कॉमनली यूज करू शकतो, जे काही सिस्टेमिक फंजिसाइड्स असतात ते यूज करू शकतो. परंतु स्पेसिफिक जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्या स्टेजमध्ये आता पीथीएम असेल आणि फायटोप्थोरा असेल, दोन्हीमध्ये डिफरन्सिएशन करणं खूप अवघड आहे. ज्यावेळेस आपण लॅबमध्ये घेऊन येऊ त्याचं ज्यावेळेस मॉर्फॉलॉजिकल स्टडी करू त्याच वेळेस ते लक्षात येऊ शकते. ठीक आहे, तर आता पीथीएम मध्ये बघितलं तर बघा, पीथीएम कॅन अटॅक अँड रॉट सीड्स अँड सीडलिंग्स प्रायर टू इमर्जन्स अँड कॅन कॉज पोस्ट इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ अंडर वेट कंडिशन. ठीक आहे, म्हणजे जर पाणी वगैरे साठलेलं असेल तर जे तुमचं सोयाबीन उगवल्यानंतर त्याच्यामध्ये तो डॅम्पिंग ऑफ होऊ शकतो. The characteristic symptoms of most Pythium infections is soft brownish color rotting tissues. म्हणजे जिथं इन्फेस्टेशन झालेलं आहे तिथं तुम्हाला ब्राऊन कलर झालेलं दिसेल आणि ते रॉट झालं म्हणजे कुजल्यासारखं होईल. तुम्हाला एकदम सॉफ्ट लागेल आणि ते गर्डल होऊन पडेल. Thus, the pythium cause symptoms similar to Phytophthora in seedling and can only be distinguished by laboratory examinations. म्हणजे परत तेच झालं. Although pythium cause most damage to seeds and seedling rods of established plants can be rotten and plant may be stunted. आता स्टंटेड म्हटले परंतु जिथे इन्फेस्टेशन होतं तिथे स्टंटेडचा काही विषय होत नाही, पूर्णपणे ते रॉटिंग होऊन कुजून जातं. ते परत रिकवर करणं खूप अवघड असते. त्यामुळे याच्यामध्ये शक्यतो प्रायमरी आपल्याला जे काही प्रिकॉशन्स घेता येतील ते घेणं तिथं गरजेचं आहे. तर इथं बघू शकताय आपण प्री इमर्जन्स म्हणतोय, तर हे जे सीड्स आहेत सोयाबीनचे ते हे इथं तुम्हाला जे दिसतंय जिथून तुमचं जर्मिनेट होण्यास सुरुवात होते तिथंच कुजलेलं असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुद्धा बघू शकताय आपण पोस्ट इमर्जन्स म्हणू किंवा प्री इमर्जन्स मध्ये जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने हे इथं मुळ आहे तुमचं. बरोबर, मुळापासून ही स्टेज आल्यावर कॉटिलिडन स्टेजमध्ये इथं ज्यावेळेस तुमचं हे पान सुटणार आहे त्याच स्टेजला इथं तुम्हाला हे पूर्णपणे फायटोप्थोराचं इन्फेस्टेशन जे आहे ते बघायला भेटतं. म्हणजे इथंच तुम्हाला ते कुजलेलं बघायला भेटतं. ठीक आहे, या फोटोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. इथं बघा, इथून आलं इथं दिसतंय तुम्हाला कुजल्यासारखं, त्याचबरोबर इथं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे आहे हे सिम्पटम्स तुम्हाला बघायला भेटतात. त्यासाठी आपण क्लोज ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. का उगवलं नाही हे ज्यावेळेस तुम्ही तिथं बघाल त्यावेळेस ते लक्षात येतं. आता रायझोक्टोनिया आणि फ्युजेरियम बघूया. आता रायझोक्टोनिया बघा काय म्हणते, रायझोक्टोनिया कॅन डॅमेज सीड्स अँड प्लांट्स प्रायर टू और आफ्टर इमर्जन्स. परत तेच, in seedling and older plants, a firm rusty brown decay or sunken lesions on the roots or on the lower stem is the characteristic symptoms. The infection can be superficial and cause no noticeable damage, or they can girdle the stem and stunt or kill plant. म्हणजे याच्यामध्ये काय होते तुम्हाला काय म्हणतोय आपण, जे काय नोटिसेबल म्हटलंय तेवढं काय त्याच्यामध्ये कॉज जो आहे तो होत नाही. आणि जे काय होतंय त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्लांटची जे स्टंटेड ग्रोथ दिसेल. त्याचबरोबर जर हायली इन्फेस्टेड असेल तर ते पूर्ण प्लांट जे आहे ते वाळून जाईल आणि ते कुजल्यासारखं होते. म्हणजे आता हे सगळं जे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते कॉमन सिम्पटम दाखवत आहेत. त्यासाठी आपल्याला लॅबोरेटरी डायग्नोसिस प्रॉपर जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर. फ्युजेरियम मध्ये काय होते, फ्युजेरियम इज ऑल्सो कॉमन पॅथोजन दॅट कॅन डॅमेज सीड्स अँड सीडलिंग. इट कॉज लाईट टू डार्क ब्राउन lesions on roots that may spread over much of the root system and may appear sunken. Fusarium may attack the tap roots and promote adventitious root growth near the soil surface and may degrade lateral roots. ठीक आहे, तर हे सगळं जे आहे तर हे सगळं आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी लॅबोरेटरी शिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे. म्हणजे आयडेंटिफिकेशनसाठी सिम्पटम्स सेम्स दिसतील. आता याच्यासाठी जे फेवरेबल टेम्परेचर किंवा फेवरेबल कंडिशन म्हणतोय ते बघा, जनरल कंडिशन दॅट प्रोमोट सीड्स अँड सीडलिंग डिसीज इन्क्लुड्स वेट, पोअरली ड्रेन अँड कॉम्पॅक्टेड सॉइल्स. म्हणजे काय तर जी सॉइल एकदम घट्ट असते ज्याच्यामध्ये काय म्हणतोय भुसभुशीतपणा किंवा मऊपणा जो नसतोय
जिथं पाणी स्टॅग्नेटेड जसं तसं साठून राहते ती सॉइल असेल तर ती तुम्हाला त्या कंडिशन जी आहे ती डिसीजसाठी फेवर करत असते. हायर डिफरंट पॅथोजन्स हॅव डिफरंट ऑप्टिमल कंडिशन्स. ठीक आहे, म्हणजे तुमची टेम्परेचर रेंज वगैरे ते प्रत्येक ऑर्गॅनिझमनुसार चेंज होते. फॉर एक्झाम्पल फायटोप्थोरा अँड रायझोक्टोनिया आर फेवर्ड बाय वेट अँड वॉर्म सॉइल्स, whereas Pythium is typically favored by wet and cool soils. म्हणजे पिथियम जर असेल तर एकदम थंड तुमची सॉइल असेल आणि जर पाणी साठलेलं असेल तर तिथे तुम्हाला ते पिथियम होतं. आणि फायटोप्थोरा आणि रायझोक्टोनिया जर असेल, पाणी नाही साठलेलं असेल, थोडीशी वॉर्म जरी असेल तरी तुम्हाला ती तिथं तो डिसीज बघायला भेटतो. Seeds and seedling disease may be enhanced by slow germination and growth of soybean, poor quality seeds and plant stress. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यावरती इन्फेक्ट करताना बघ दिसतील तुम्हाला. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं बघा. Disease can be reduced by planting good quality seeds in well drained नॉन कॉम्पॅक्टेड फील्ड्स. आता सीड्स जे यूज करणार आहे ते आपण सीड्स प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथं पाणी साठलं नाही पाहिजे, त्या फील्ड ज्या आहेत त्या कॉम्पॅक्ट असणं गरजेचं नाही. त्यानंतर डिलेइंग प्लांटिंग अंटील soils are warmer than 55 degree Fahrenheit and relatively dry or allow for rapid emergence and growth can be beneficial. म्हणजे आपण काय म्हणतोय त्या रान तुमचं शेत वापशाव असलं पाहिजे किंवा ते काय म्हणतो आपण घात असली पाहिजे. ठीक आहे, तर त्या पद्धतीत जर असेल म्हणजे त्यावेळेस आपली पेरणी असेल तर ते तुमचं प्रॉपर जर्मिनेशन जे आहे ते होत असतं. अदरवाईज काय होतं, तुम्ही जर बिन ऑप्शाचं किंवा बिन घातीचं जर पेरणी केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होते, ते जे प्रॉपर जर्मिनेशन जे आहे ते कमी झालेलं दिसतं. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं बघायच्या आहेत. त्यानंतर जेनेटिक रेजिस्टन्स इन सोयाबीन व्हरायटीज इज ओनली क्लिअरली अवेलेबल फॉर मॅनेजिंग फायटोप्थोरा इन्फेक्शन्स. म्हणजे बाकीचे फ्युजेरियम असेल, तुमचा पिथियम असेल किंवा रायझोक्टोना असेल तर याच्यासाठी काय प्रॉपर रेजिस्टन्स नाही आहे. जेनेटिक रेजिस्टन्स जो आहे तो फक्त फायटोप्थोरासाठी आहे. फंजिसायडल सीड ट्रीटमेंट मे रिड्यूस सीड्स अँड सीडलिंग डिसीज. याच्यामध्ये मेटॅलॅक्सिल त्याचबरोबर कार्बेंडाझिम सीड ट्रीटमेंट आपण करू शकतो. त्याचबरोबर खाली म्हटलेच त्याने मेटॅलॅक्सिल कॅन बी इफेक्टिव्ह अगेन्स्ट पिथियम अँड फायटोप्थोरा and produce products containing a strobilurian product, azoxystrobin, trifloxystrobin or pyraclostrobin. आता हे स्ट्रॉबिलेरियन ग्रुप जो आहे तो खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे. हे जे नवीन फंजिसाइड्स येत आहेत स्ट्रॉबिलेरियन ग्रुपमध्ये ते सगळे जे काही सिस्टमिक फंजिसाइड्स मध्ये येत आहेत तर हे जे तुमचे सिस्टमिक डिसीजेस जे आहेत त्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. It may help to reduce damage from true fungi such as Fusarium and Rhizoctonia. तर फ्युजेरियम किंवा रायझोक्टोनिया जर असेल त्याच्यासाठी हे स्ट्रॉबिलियम ग्रुप मधले जे फंजिसाइड्स जे आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत. त्याचबरोबर पिथियम किंवा फायटोप्थोरा जर असेल तर त्यासाठी बेस्ट काय असेल तर पिथियम मेटॅलॅक्सिल. जर बायोकंट्रोल एजंट्स मध्ये जर गेलो तर त्याच्यामध्ये जर आपण ट्रायकोडर्मा अप्लाय केलं तरी सुद्धा तुम्हाला हे पिथियम फायटोप्थोरा किंवा फ्युजेरियम रायझोक्टोनिया असेल तर त्यासाठी ते हेल्पफुल आहे. तुम्हाला 5 ते 6 ग्रॅमची जर ट्रायकोडर्माची सीड ट्रीटमेंट केली आणि तुम्ही जर ते सीड्स सो केले तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा डिसीज रिड्यूस झालेला दिसेल. त्याचबरोबर जे काय प्लांट ग्रोथ प्रमोशनचं काम जे आहे ते सुद्धा होत असते. ठीक आहे, त्यानंतर एक मायनर डिसीज आहे बॅक्टेरियल पुस्ट्यूल्स जो झॅन्थोमोनास एक्झिनोपोडिस पॅथोर ग्लिसियन्स मुळे कॉज होतोय. तर त्याचे सिम्पटम्स बघा. सिम्पटम्स आर एव्हिडंट ॲज टीनी लाईट ग्रीन स्पॉट्स विथ elevated centers that later on turned into rise lightly colored pustules typically without excluded. म्हणजे आता जर आपण हा जर झॅन्थोमोनास असेल तर याच्यामध्ये जर आपण तुमची ऊज टेस्ट जर घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऊजिंग झालेली दिसणार नाही, परंतु झॅन्थोमोनाचं इन्फेस्टेशन तिथं असते. त्याचबरोबर तुम्हाला काय म्हटलंय, लाईट ग्रीन स्पॉट्स जे आहेत ते तिथं बघायला भेटतील. इन्फेक्शन इज मोर फ्रिक्वेंट ऑन द लोअर वन्स, म्हणजे जी खालची पानं जे आहेत म्हणजे जे काय म्हणतो आपण
हाय शुगर कंटेंट असणाऱ्या पानावरती ह्या बॅक्टेरियाचे तुम्हाला इन्फेस्टेशन जास्त दिसेल. जे नवीन पानं असतात त्याच्यामध्ये शुगरचं पर्सेंटेज जे आहे ते कमी असते. स्पॉट्स मे व्हॅरी फ्रॉम मायन्यूट स्पिक्स टू लार्ज इरेग्युलर मोटल ब्राउन एरियाज. Severely affected portions of the leaves are torn away by wind, imparting a ragged appearance to plants and results in premature defoliation. म्हणजे पानगळ तुम्हाला तिथे बघायला भेटेल. Rise red brown spots on pods may also develop. Pods वरती अशा पद्धतीने दिसते. The disease reduce the yield as well as oil content in soil. म्हणजे तुमचं yield पण थांबणार आहे आणि ऑइल कंटेंट वरती सुद्धा याचा परिणाम होतोय. तर याच्यासाठी जे फेवरेबल कंडिशन असेल तर ते वॉर्म टेम्परेचर अँड फ्रिक्वेंट शोअर फ्युएलन ड्युरिंग ग्रोईंग सीझन. तुमचं म्हणजे टेम्परेचर जे काय रेंज आहे ती कमी जास्त होते किंवा पावसाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळेस होते. हा बॅक्टेरिया जो आहे तो जे क्रॉप रेसिड्यूज आणि सीड्स जे असतात त्याच्यामध्ये सर्वाइव्ह करत असते. आणि याच्या मॅनेजमेंटसाठी बघा, रिमूव्ह अँड बर्न इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. कारण आपण जे क्रॉप रेसिड्यूज जे आहेत ते त्याचा प्रायमरी सोर्स म्हणून काम करते, त्यामुळे ते गरजेचं आहे रिमूव्ह करणं. त्याचबरोबर क्रॉप रोटेशन विथ ग्रेन क्रॉप्स इज रिकमेंडेड. देन स्प्रिंग ऑफ ब्लिटॉक्स म्हणजे कॉपर क्लोराइड प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन. ब्लिटॉक्स प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन सांगितले इथं, परंतु हे सिंगल जर यूज केलं तर अतिशय बेटर रिझल्ट आहेत. तर ते 45 आणि 55 दिवसानंतर म्हणजे आपण सोईंग केल्यानंतर जर याचा स्प्रे घेतला तर इफेक्टिव्ह रिझल्ट बघायला भेटतील किंवा डिसीज आपल्याला मॅनेजमेंट तिथं झालेली बघायला भेटते. त्यानंतर ड्राय रूट रॉट. आता मागाशी बघितली ती आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे, ते रॉटिंग होतं, हा रूट रॉट आहे. तर हा मॅक्रोफोमिना फॅसिओलिनामुळे कॉज होत असते. याच्यामध्ये सिम्पटम्स बघा. द डिसीज सिम्पटम्स स्टार्ट्स इनिशियली विथ येलोइंग अँड ड्रुपिंग ऑफ लीव्स. म्हणजे तुम्हाला जी पानं जी आहेत ती पिवळी होतील आणि पानं गळतील. द लीव्स लेटर फॉल ऑफ अँड देन प्लांट डायज विदिन वीक. एका आठवड्यामध्ये पूर्ण पान जे आहे ते वाळलेले दिसेल. ड्राय ब्राउन lesions are seen on the stem at ground level and bark shows shading symptoms. The affected plant can be easily pulled out, leaving dried, rotten root portion in the ground. म्हणजे ज्यावेळेस झाड जर आपण उपटाय गेलो तर त्या मुळ्या खाली राहतील आणि ते झाड वरतील अशा पद्धतीने, पूर्ण वाळलेलं असते, पूर्णपणे रॉटिंग झालेलं असते. तर याच्यामध्ये बघा, फंगस प्रोड्युसेस डार्क ब्राउन सेप्टेड मायसिलियम अँड कन्स्टिट्यूट हायपियल ब्रांचेस. मायन्यूट डार्क राउंड स्क्लेरोशिया इज अबंडन्स. इथं स्क्लेरोशिया परत भेटतील. द पिक्निडोपोर्स आर thin odd, highline, single cell and elliptical. Favorable temperature 30 degree Celsius. त्यानंतर जे याचं प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते सीड बॉर्न आणि सॉइल बॉर्न जे स्क्लेरोशिया जे असतात त्याच्या थ्रू होत असते. आणि सेकंडरी स्प्रेड जो आहे तो पिक्निडोस्पोर्स विच आर एअरबॉर्न. म्हणजे तुमचे जे हवे थ्रू पिक्निडोस्पोर्स जे आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती स्प्रेड होत असतात. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा, जे काय थायरमचे तुम्हाला 2 ग्रॅम पर केजी सीड जे आहे ती जर आपण सीड ट्रीटमेंट केली किंवा कार्बेटायझिनची सीड ट्रीटमेंट केली तर ते इफेक्टिव्ह राहते. त्याचबरोबर जर आपण ट्रायकोडर्मा विरिडी किंवा सुडोमोनास फ्लोरोसन्स, आता ट्रायकोडर्मा विरिडी असेल तर ते 5 ते 6 ग्रॅम, सुडोमोनास असेल तर 10 ग्रॅम किलो एका किलोसाठी जर सीड ट्रीटमेंट केली तर आपण ते तुम्हाला जे काय आपण सीड्स किंवा सॉइल थ्रू आपण ह्या जे स्क्लेरोशिया फॉर्म होत असतात ते आपण अवॉइड करू शकतो. त्याचबरोबर अप्लाय FYM और ग्रीन लीफ मॅन्युअर्स 20 टन्स पर हेक्टर और नीम केक ऍट 150 kg पर हेक्टर. तर हे जर आपण अप्लाय केलं तरी सुद्धा आपल्याला हा डिसीज आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. त्यानंतर रस्ट. आता हा रस्ट हा सुद्धा इम्पॉर्टंट डिसीज आपल्याला बऱ्यापैकी दिसतो, परंतु याने हे ड्रॉप केला काय लक्षात आलं नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात डिसीज आहेत. तर हा खूप महत्वाचा डिसीज आहे. बिकॉज yield loss 10 to 65 उत्तर प्रदेश
अँड 30 to 100% इन मध्य प्रदेश. आता हे उत्तर प्रदेशमध्ये म्हणण्यापेक्षा मध्य प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं कल्टिवेशन केलं जाते. तर याचे सिम्पटम्स जे आहेत त्याच्यामध्ये सिम्पटम्स अपिअर्स ऑन ऑल अबव ग्राउंड पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे हे काय रस्ट जो आहे तो काय जमिनीमध्ये वगैरे काय नसतोय, पूर्णपणे जमिनीच्या वरती जेवढे काय अबव ग्राउंड पार्ट्स आहेत त्याच्यावरती दिसतोय. लार्ज नंबर ऑफ लाईट ब्राउन पुस्युल्स अपिअर्स ऑन लोअर सरफेस of the leaves in the initial stage, later turns to reddish brown to tan color. म्हणजे जे आपण परत परत बघितलेले आहे तेच तुम्हाला तिथं सिम्पटम्स बघायला भेटतील. वेगळे इथं असं काही नाही. जे रसचे सिम्पटम्स आहेत ते रेग्युलर किंवा कॉमन जे तेच आहेत. टॅन लिजन कन्सिस्ट ऑफ स्मॉल युरिडिया सराउंडेड बाय स्लाइटली discolored necrotic area on lip surface. ते तुम्हाला तिथं बघायला भेटेल की जे युरिडिया किंवा आपण काय म्हणतो टिलिडोस्पोर्स सुरुवातीच्या स्टेज मध्ये जे आहेत ते युरिडिया जे आहेत ते युरिडिया तिथं फॉर्म झालेले दिसतात. Iridial pustules become more numerous with advances infection and often will coils forming larger pustules that break open releasing masses of iridospores. आता याच्यामध्ये इरिडोस्पोर जे आहेत ते तुमचे खूप मोठं स्केल मध्ये जस्ट तुम्ही जर त्या पानावरती असं टॅप केलं तर तुम्हाला अशी पावडर जशी ते आपल्या काय म्हणतो त्याला अस्परजिलसची पावडर जशी उठते त्या पद्धतीने याची पावडर सुद्धा तुम्हाला तिथं बघायला भेटते. In Kharif crops, the disease appears in first week of September, coinciding with flowers or pods formation. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला फुलं किंवा ते आपण पॉड फॉर्म होत असतात शेंगा लागण्याच्या पिरियड मध्ये तुम्हाला ते डिसीज जो आहे तो अपेअर होतोय. म्हणजे अजून एका महिन्यानंतर त्याचं इन्फेक्शन आपल्याला बघायला भेटते. द लिव्स ग्रॅज्युअली बिकम येलो अँड प्रीमॅच्युअर डिफलेशन ऑकर्स रिझल्टिंग इन यील्ड लॉसेस. म्हणजे जर तुम्हाला मॅच्युरेशन होण्यापूर्वी जर इन्फेक्शन जर झालं तर तुम्हाला यील्ड लॉस हा 100% ठरलेला असतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला पानावरती जे सिम्पटम्स जे आहेत ते बघायला भेटतात. पानाच्या खालच्या बाजूला जे आहेत ते इरिडोस्पोर्स फॉर्म होत असतात आणि वरच्या बाजूला हे तुम्हाला रेडिश कलरची छोटे छोटे टॅन कलरचे जे स्पॉट्स आहेत ते बघायला भेटतील तिथं. आता याच्यासाठी बघा पॅथोजन सर्वाइव्स इन टिलिओस्पोर्स इन क्रॉप डेब्रिज अँड सेकंडरी स्प्रेड इज थ्रू विंड बॉर्न इरिडोस्पोर्स. याच्यासाठी 18 ते 23 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 80% असेल तर ते डिसीज साठी फेवरेबल सिच्युएशन असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा अर्ली मॅच्युरिंग कल्टिव्हार्स एस्केप रस्ट इन्फेक्शन. म्हणजे आता सप्टेंबरला येतोय अटॅक तर त्याच्या अगोदर जर मॅच्युअर होणारे असतील तर बरेच ऍडव्हान्स शेतकरी जे आहेत ते ऍडव्हान्स शेतकरी काय करत असतात तर तुम्हाला अगोदरच हे करून घेत असतात. साधारणतः 15 मेच्या पुढेच ते लावत असतात सोयाबीन टोकणी वगैरे करतात तर त्यांना काही हा प्रॉब्लेम येत नाही. त्याचबरोबर रस्ट रेजिस्टन्स व्हरायटी ज्या असतील तर त्या आपण जर यूज केल्या तिथे दिले बा ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी तर डिफरंट व्हरायटीज दिले तर जर ते आपण यूज केल्या तरी सुद्धा आपण डिसीज अवॉइड करू शकतोय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय डायथॉन असेल किंवा मँकोझेब जर असेल त्याचा जर स्प्रे घेतला तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जे डिसीजचं कंट्रोल जे आहे ते मिळवता येऊ शकतं. त्यानंतर याच्यामध्ये जो आपल्या सिलेबसमध्ये असणारा जो मोझॅक आहे तर तो त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो सोयाबीन मोझॅक व्हायरस तर हा अफिड्समुळे ट्रान्समिट होत असतोय. तर याच्यामध्ये सिम्पटम्स बघा डिसीज प्लांट्स आर युजली स्टंटेड विथ डिस्टॉर्टेड. आता पकड किंकल्ड रफल्ड नॅरो लीव्स म्हटले तिथं ते क्विंकलिंग पकरिंग जे आहेत ते पानं अशी झालेली दिसतात. तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की हा बाबा सोयाबीन मोझॅकच आहे, काही विशेष असं काही नाही, इझिली आयडेंटिफाय करू शकता. पॉट्स बिकम फेवर अँड स्मॉलर सीड्स त्याच्यावरती सुद्धा इन्फेस्टेशन बघायला भेटते. इन्फेक्टेड सीड्स गेट मॉटल्ड अँड डिफॉर्म. त्याच्यामध्ये मागाशीच म्हटले आपण पकरिंग मोटलिंग जे त्याचबरोबर डिफॉर्मेशन होत असते. इन्फेक्टेड सीड्स फेल्स टू जर्मिनेट ऑर दे प्रोड्यूस डिसीज सीडलिंग्स. जर हेवी इन्फेस्टेशन जर असेल तर तुम्हाला जे काही सीड्स जे आहेत ते तुम्हाला इन्फेक्शन होते सीड वरती त्यामुळे सीड जर्मिनेशनला नंतर म्हणजे होणारच नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. तर तुम्हाला आता जी स्टेज आहे प्लांटची त्या स्टेजमध्ये तुम्हाला सोयाबीन वरती हा मोझॅक जो आहे तो बघायला भेटेल आणि जर पान हलवलं तर त्याच्यावरती तुम्हाला जे अफिड्स जे आहेत ते सुद्धा तिथे दिसतील. इट इज कॉज्ड बाय सोयाबीन मोझॅक व्हायरस ऑर पॉटी व्हायरस
फ्लेक्सोस पार्टिकल्स, त्याच्यामध्ये रेंज दिले, पार्टिकल रेंज व्हायरस पार्टिकलची 750 to 900 नॅनोमीटर लॉंग सिंगल स्टँडर्ड RNA जिनोम्स. म्हणजे त्याचं जे काय तुम्हाला इटिओलॉजी मध्ये म्हणतोय ते व्हायरस पार्टिकलची साईज असेल किंवा तो कशापासून कुठल्या पद्धतीचा तुमचा DNA थ्रू होतोय किंवा RNA थ्रू होतोय. तर हा सिंगल स्टँडर्ड RNA जे असतात त्याच्या थ्रू हा डिसीज जो आहे तो कॉज होत असतोय. त्याचबरोबर सोयाबीन मोझॅइक व्हायरस ही सीड बॉर्न. लक्षात घ्या, मगाशी आपण बघताना सिम्पटम मध्ये सुद्धा बघितले सीड जर्मिनेशनला फेल्युअर होते कारण हा सीड बॉर्न डिसीज आहे. त्याचबरोबर हा सोयाबीन मोझॅइक व्हायरस जो आहे तो ट्रान्समिशन थ्रू सॅप, म्हणजे सॅप जर आपण त्याचा काढला तर सॅप ट्रान्समिशिबल आहे. त्याचबरोबर जे अफिड्स जे असतात ते सुद्धा त्याचं ट्रान्समिशनचं काम करत असतात. तर तुम्हाला याच्यामध्ये जर विचारलं सोयाबीन मोझॅइक व्हायरस चा वेक्टर काय, तर तिथं अफिड ट्रान्समिशन कशामुळे होते, तर तुमचं सॅप ट्रान्समिशिबल आहे. त्याचबरोबर हा डिसीज सीड बॉर्न आहे. आता याच्यासाठी जर 18°C टेम्परेचर असेल, त्याचबरोबर ह्युमिड वेदर असेल, तर ते डिसीज साठी फेवरेबल सिच्युएशन असते. आता याच्या कंट्रोलसाठी किंवा मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जे काही कल्चरल प्रॅक्टिसेस कॉमन आहेत ते यूज केलेच पाहिजेत. त्याचबरोबर रेझिस्टन्स व्हरायटीज यूज केले पाहिजेत. जर प्री सोईंग ऍप्लिकेशन ऑफ फॉरेट ऍट द रेट ऑफ 10 kg पर हेक्टर, म्हणजे जे आपण फॉरेट म्हणतोय किंवा काय म्हणतोय थेमेट म्हणतो, तर त्याचं जर 10 किलो हेक्टर जर ऍप्लिकेशन केलं तर जे थ्रिप्सचं जे इन्फेस्टेशन जे आहे ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये थायमिथॉक्झिन 25 वेटेबल ग्रॅन्युल्स ऍट द रेट ऑफ 100 ग्रॅम पर हेक्टर और मिथाइल डेमेटॉन 800 ml पर हेक्टर जर 30 ते 45 दिवसानं स्प्रे घेतला, कारण आता ज्यावेळेस नंतरच्या स्टेजमध्ये डिसीज येतोय हा आपल्याला मोझॅइक जो आहे तिथं आपण सीड मुळे असेल जर कॉज होत असेल तर तिथं काय आपण ते कंट्रोल करणं शक्य नाही, किंवा सॅपमुळे होतोय तर ते सुद्धा आपल्याला थांबवता येत नाही. परंतु थांबवू काय शकतो आपण, तर जे काय आपल्याला या फिड्समुळे जो अटॅक होणार आहे तो फिड्समुळे अटॅक जर थांबवायचा असेल किंवा फिड्स कंट्रोल करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यावरती, तर एखादं तुम्हाला इन्सेक्टिसाइड स्प्रे घ्यावं लागेल. त्यासाठी हे इन्सेक्टिसाइड आपण जर त्याच्यावरती स्प्रे घेतले किंवा जर क्लोरोचा जरी स्प्रे घेतला तरी सुद्धा आपण हा डिसीज जो आहे तो तिथं कंट्रोलमध्ये किंवा मॅनेज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे सोयाबीनचे डिसीजेस आहेत. तर याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारा. आता याच्यामध्ये रस्ट आणि तो बॅक्टेरियल पुष्यूल्स जो आहे तो ऍडिशनल ऍड केलेला आहे, आणि तो रॉटिंग जो आहे तो आपण रूट रॉट मॅक्रोफोनिया फॅसिलिना जो आहे तो एक ऍडिशनल ऍड केला आहे. तर जे झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडिस पॅथोरोग्लिसियानामुळे कॉज होणारा जो बॅक्टेरियल पुष्यूल्स आहे तो काय मायनर मध्ये येईल. त्यानंतर जो रॉट म्हटलं तो मॅक्रोफोनिया फॅसिलिनामुळे येणार आहे तो सुद्धा एवढा काही विशेष नाही. परंतु जो रस्ट आहे तो रस्ट खूप महत्वाचा आहे. रस्ट सुद्धा याने ऍड करायला पाहिजे होता, नाहीये त्यामुळे काही विशेष नाही. परंतु तो तुम्ही अभ्यास त्याचा करायला काही हरकत नाही. तुम्ही ज्यावेळेस MCR वगैरे कराल तर ते MCR मध्ये याच्यावरती फॅकोस्पोरा फॅकोरायझिस जो त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे तर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात रस्ट ऑफ सोयाबीन. ठीक आहे, तर आपल्याकडं म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर रस्ट कॉमन आहे, भेटतोच. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जो वेब लाईट असेल किंवा रायझोटोनिया रॉट असेल, सीड किंवा सीडलिंग रॉट असेल, त्याचबरोबर तो बॅक्टेरियल लाईट असेल आणि मोझॅइक क्लासला बघितलं तर हे सगळे महत्वाचे डिसीजेस आहेत. जर कोणाला काही अडचण असेल तर विचारा.
ठीक आहे, मला वाटतं कोणाला काय अडचण नाही. माने सर कंटिन्यू करतील.
मॅडम आवाज येतोय का? मॅडम आणि स्क्रीन
स्क्रीन शेअर होत नाही की डिझेबल म्हणते. हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? येस सर येतोय. हा, हो सर येतोय. आवाज येतोय का? हा, आवाज येतोय का? हो सर. हा ठीक आहे.